नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण फीडबॅक या विषयावरती थोडंसं चर्चा करणार आहोत. खूप सारे स्टार्टअप फाउंडर्स असतात जे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये फीडबॅक घेतात आणि तो फीडबॅक जनरली जवळचे मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडनं घेतलेला असतो. त्याच्यात आता 2 गोष्टी होतात. जर का तुमचं नशीब चांगलं असेल, तर तुमचे खरे मित्रसुद्धा तुम्हाला खरे फीडबॅक देऊ शकतात. पण बऱ्याचदा असं होतं, की अ, असा थोडासा ज्याला आपण म्हणू जनरलिस्ट किंवा जनरल फीडबॅक दिला जातो, की "अरे छान आहे हे, तू करू शकतोस, ट्राय आउट कर" किंवा अशा पद्धतीचा जिथे तुमचा उत्साह कमी होणार नाही किंवा तुम्हाला डिमोटिव्हेशन वाटणार नाही. अशा टाईपचा फीडबॅक दिला जातो आणि जे म्हणजे जी चांगली गोष्ट आहे. पण फाउंडर म्हणून किंवा एखादा बिझनेस चालू करताना अशा फीडबॅकची फार काळ गरज नसते किंवा तो तसा घेऊ नये. ह्याचं एक कारण असं आहे, की जेव्हा तुम्ही कच्चा फीडबॅक घेता किंवा कायम पॉझिटिव्ह फीडबॅकच डोक्यात ठेवता, तर त्यावेळेस तुमच्या प्रोसेसेस म्हणा किंवा प्रॉडक्ट म्हणा, हे त्याचे फीचर्स म्हणा, हे इम्प्रूव्ह होत नाही. तर स्टार्टअप्ससाठी पहिली गोष्ट आपण केली पाहिजे, की थोडंसं आउटर सर्कलमध्ये किंवा अनोळखी लोकांकडनं फीडबॅक घेणं चालू केलं पाहिजे. आता याच्यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की जेव्हा तुम्ही पेड कस्टमर्स जे असतात तुमचे, की ज्यांनी तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसला पैसे दिलेले आहेत, असे लोकं ॲक्चुअली खरंच चांगला आणि योग्य फीडबॅक देतात. हे बऱ्याचदा थोडंसं अंडर एस्टिमेट केलं जातं. पण ज्या अर्थी पैसे दिलेले आहेत, त्या अर्थी एक ट्रू फीडबॅक देण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती वाढलेली असते. यात असं होऊ शकतं 100% की 100 फीडबॅकमधनं मे बी एक 60% आपण असं धरू, की 60% फीडबॅक आहे हा तुम्हाला पटणार नाही किंवा असं वाटू शकतं, की हा थोडासा एका पर्स्पेक्टिव्हनी दिलेला आहे आणि उरलेले 40% फीडबॅक हा महत्त्वाचा असू शकतो. आता जेव्हा 100चा आपण विचार करत होतो, त्याच्याऐवजी 10चा जरी विचार केला, तरी 6 लोकांनी असा फीडबॅक दिला, की जो तुमच्या उपयोगाचा नाहीये. पण 4 लोकांनी दिलेला फीडबॅक ज्याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही फीडबॅक असू शकतो. तर तो कलेक्ट करत राहणं, तो एका ठिकाणी साठवणं आणि त्या फीडबॅकचा काही ट्रेंड मिळतोय का? उदाहरणार्थ जर का तुम्ही असा विचार करा, की एखादी ई-कॉमर्स कंपनी तुम्ही चालू केलेली आहे किंवा तुमचा कॅफे आहे, व्हॉटएव्हर आणि तिथे मे बी 1-2 महिन्यानंतर तुम्ही अ, एक 10-20 लोकांना विचारलं अबाउट प्राइसिंग, की काय काय वाटतं तुम्हाला एखादी कॉफी ही ₹100 ला आहे, तर ती महाग वाटते का स्वस्त वाटते? इतका साधा प्रश्न तुम्ही विचारू शकता. आणि त्याच्यात जर अनेक लोकांचं असं म्हणणं असेल, की ती थोडीशी महाग वाटते, तर तो एक प्राइसिंगवरचा सबस्टॅन्शियल फीडबॅक घेऊ शकतो. आता या फीडबॅकचं कसं काय करायचं, अॅनलाईज करायचं, ते मार्केटनुसार किती ॲडजस्ट करायचं, हा नंतरचा मुद्दा आहे. तो आपण डिस्कस करूच. पण ॲट एक ट्रेंड सेट होणं किंवा ट्रेंड लक्षात येणं, हे फीडबॅकमधनं नक्की मिळतं. याच्यासाठी एक सोपा उपाय अ, असा करता येईल, की 1 किंवा 2 क्वेशनेअर्स बनवून ठेवायचे आणि ते पाठवायचं एक कॅलेंडर बनवून ठेवायचं. म्हणजे जे नवीन कस्टमर्स येतील त्यांच्यासाठी मे बी दर 10 दिवसांनी अ, किंवा महिन्यातनं एकदा तुम्ही असा फीडबॅक घेऊ शकता नवीन कस्टमर्ससाठी. जे रिपीट कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी क्वेशनेअर असू शकते. किंवा एक क्वेशनेअर अशी असू शकते जिथे तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमर्सना एक अर्ली अडॉप्शनसाठी किंवा टेस्टिंगसाठी नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस त्यांच्यासाठी स्पेसिफिकली लॉन्च करताय आणि तिथे त्यांचा फीडबॅक इम्पोर्टंट आहे असं म्हणून तुम्हाला थोडासा मार्केटचा अंदाज तिथे येऊ शकतो. आता याच्यासाठी टूल्स बरेचसे अवेलेबल आहेत. फ्री टूल्स भरपूर सारे अवेलेबल असले तरी त्याचे ऑब्व्हियसली थोडेसे लिमिटेशन्स येतात आणि अनेकदा त्याच्या ज्या सबस्क्रिप्शन फीज असतात त्या नको वाटतात फाउंडर्सना, की अरे इथे एवढा खर्च करायची काही गरज नाहीये. पण
अगदी साधा उपाय जरी तुम्ही वापरलात, Google फॉर्म्स जर का तुम्ही वापरलत, तर त्याच्यावरनं तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फीडबॅक चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. शिवाय त्याच्यामध्ये तुम्हाला ड्राईव्हवरती सुद्धा फोटोज किंवा व्हिडिओज अपलोड करता येतात. सो तिथेच तुम्ही टेस्टिमोनियल सुद्धा कॅप्चर करू शकता. आणि जेव्हा तुम्ही Googleवरती ह्या सगळ्या गोष्टी करताय, त्यावेळेस तुमचा सगळा डेटा अ, अ, मंथ वाईज म्हणा किंवा क्वार्टरली व्हॉटएव्हर टाईम पिरियड यू सिलेक्ट, तो एका ठिकाणी राहू शकतो आणि त्याचं एनालिसिस करणं सोपं होऊ शकतं. आता जेव्हा आपण फीडबॅक म्हणतो त्यावेळेस त्यात 2 प्रकार येतात. एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जनरली पॉझिटिव्ह फीडबॅक हा फार आवडीचा असतो आणि कारण पण साहजिकच आहे, की ते आपलं कौतुक केलेलं असतं, आपल्या प्रॉडक्टचं कौतुक केलेलं असतं, आयडियाचं कौतुक केलेलं असतं, एक्झिक्युशनचं कौतुक केलेलं असतं आणि एकंदर तो कस्टमर हॅपी असतो. अ, आणि तो पॉझिटिव्ह फीडबॅक प्रत्येकालाच आवडतो. त्यांनी तुमचं कस्टमर रिटेन्शन चांगलं होऊ शकतं. वर्ड ऑफ माउथ मुळे तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतं. पण जिथे निगेटिव्ह फीडबॅक येतो, तिथे अनेक फाउंडर्स तो निगेटिव्ह फीडबॅक अ, ऐकूनच घेत नाहीत किंवा तो प्रोसेसच करत नाहीत. आता ह्याच्यात इन्स्टन्स बेस एक्सेप्शन्स जे आहेत, की जिथे आपण असं म्हणू, की प्रॉडक्टच फॉल्टी क्रिएट झालंय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी सोडून देऊ. पण काही वेळेस खूप जेन्युइन निगेटिव्ह फीडबॅक्ससुद्धा येत असतात. त्यासाठी तिथे ते स्वीकारणं किंवा ऐकून घेणं हे खूप इम्पोर्टंट असतं. याच्यातनं आपल्याला काय करता येईल म्हणजे अ, त्याच्यापेक्षा आपण असं बघू, की काय करता येईल मध्ये 2 गोष्टी येतात. एकतर तो निगेटिव्ह फीडबॅक ॲनलाईज करून असं ठरवायचं, की याच्यातनं आपल्याला काही शिकून आपल्याला ट्रेंड्समध्ये, फीचर्समध्ये, प्राइसिंगमध्ये, कम्युनिकेशनमध्ये असा काही आपल्याला फरक करता येणार आहे का? किंवा आपण काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो का? अ, त्याचा एक टर्न अराउंड करायची पण खूप नॅक चांगली असू शकते. उदाहरणार्थ एखाद्याला प्रॉडक्ट समजा उशिरा गेलंय किंवा कन्सिस्टंटली लेट जातंय, असा आपल्याला जर ट्रेंड दिसला किंवा त्याला युजेबल वाटलं नाही हे प्रॉडक्ट. तर तिथे ॲज अ फाउंडर तुम्ही जर का स्टेप इन होऊन त्या कस्टमरचं ऐकून घेतलंत, पहिली स्टेप. दुसरी स्टेप ते अॅक्नॉलेज केलं, की हो हे असं-असं होतंय. आणि तिसरी स्टेप तुम्ही काही एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲड म्हणून त्याला मे बी पुढची डिलिव्हरी लवकर देणं असेल किंवा काही डिस्काउंटचे पर्क्स देणं असेल, एखादं कॉम्प्लिमेंटरी प्रॉडक्ट देणं असेल किंवा सर्व्हिस एक्स्ट्रा देणं असेल. अशा गोष्टी केल्यानी आणि त्या जर का त्याला आवडल्या पुढच्या पर्चेसमध्ये, तर इनफॅक्ट हे कस्टमर्स खूप मोकळ्या मनाने हेही सांगतात, की "अरे, त्यांनी निगेटिव्ह फीडबॅक चांगला घेतला आणि त्याच्यावर काम करून आम्हाला खूप चांगली सर्व्हिस दिली किंवा चांगलं प्रॉडक्ट दिलं. ज्याच्यामुळे आम्ही हे मार्केटमध्ये सांगू शकतो, की ह्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता." सो तिथे तुमचा ॲक्चुअली पॉइंट सर्व्ह व्हायला चालू होतो. अ, फीडबॅकच्या बाबतीमध्ये अनेक स्टार्टअप्स बरोबर बोलल्यावरती हे लक्षात येतं, की फीडबॅक कलेक्शनचा टेम्प्लेट किंवा त्याची प्रोसेस सेट झालेली नसते. तर त्याची प्रोसेस डिटेल आउट करणारं एक एक्सेल शीट मी आपल्या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये ड्राईव्हवरती अपलोड करीन. ते फ्रीली ॲक्सेसिबल आहे सगळ्यांना आणि त्याच्यामध्ये मी काही एक्झाम्पल्स पण देईन इंडस्ट्रीनुसार, की जिथे तुम्हाला त्याचं टेम्प्लेट कसं करता येईल किंवा एक प्रोसेस काय फॉलो करता येईल, टूल्स कुठले-कुठले वापरता येतील आणि त्याची फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे. हे सगळे डिटेल्स त्या एक्सेल शीटमध्ये असतील. तर तुमच्या स्टार्टअप मित्रमंडळींना, फाउंडर्सना हा एपिसोड नक्की शेअर करा. त्यांना पण या टेम्प्लेटचा फायदा होईल यात शंका नाही. आणि अशाच एका इंटरेस्टिंग विषयावर आपण पुढच्या मंगळवारी भेटूया. तोपर्यंत राम राम.